पिकावरती सध्या निळे भुंगिरे नावाची कीड जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे। आता या किडीचा जर आपण जीवनक्रम जर बघितला तर ह्या 4 अवस्थेमधून होत असतो। पहिली अवस्था जी आहे ती भुंगिरे। या किडीचे जर आपण भुंगिरे बघितले तर हे निमुळते असतात, ड्रमसारख्या आकाराचे असतात आणि त्याचा जो रंग आहे हा गर्द निळसर रंगाचा हा भुंगा असतो आणि याच्यामध्ये नर जो असतो तो नराचा आकार मोठा असतो आणि मादीचा आकार जो असतो तो लहान आकाराचा असतो। शिवाय याच्या पाठीवरती हिरव्या रंगाची निळसर अशी छटा असते। आता हे जे भुंगे आहेत हे भुंगे त्यानंतर जे भाताचं पान आहे या पानाच्या मागच्या बाजूला अंडी घालतात आणि ही अंडी साधारणतः 0.20 मिलीमीटर लांब आणि 0.12 मिलीमीटर रुंद अशा आकाराची साधारणतः पांढऱ्या रंगाची अंडी हे पानाच्या मागच्या बाजूला घातली जातात। त्यानंतर साधारणतः 1 आठवड्यानंतर ही अंडी उबवली जातात आणि या अंड्यातून आळी तयार होते। आता ही आळी जी आहे ही सुरुवातीला पांढरट रंगाची असते आणि नंतर त्याचा रंग हळूहळू मातीसारख्या रंगामध्ये रूपांतर होत असतो आणि सुरुवातीच्या काळामध्ये ही पानावरती जो हिरवा भाग आहे ही खरवडून खाण्याचं काम ही आळी करत असते। ही आळी साधारणतः 15 दिवसापर्यंत आळी अवस्था राहते आणि 15 दिवसानंतर पुन्हा ते कोशा अवस्थेमध्ये जात असते आणि कोशा अवस्थेमध्ये गेल्यानंतर याचा जो कोश असतो हा साधारणतः पांढरट तांबूस रंगामध्ये रूपांतर होतं आणि हे साधारणतः 8 दिवस हा कोशा अवस्थेमध्ये राहतो आणि नंतर या कोशा अवस्थेमधून पुन्हा एकदा भुंगा तयार होत असतो। अशा प्रकारे याची जी आहे ही पूर्णपणे जीवनक्रम महिन्यामध्ये पूर्ण होत असतो आणि दर महिन्याला याची एक पिढी तयार होत असते आणि त्याच्यामुळं नुसत्या भात पिकावरच नाही तर भात पिकाबरोबर बांधावरती असणारे गवत किंवा रताळ वर्गीय जे पीक आहे या पिकावरती सुद्धा याची जी वेगवेगळ्या अवस्था आहेत हे आढळून येतात आणि या रानामध्ये वर्षभर या ठिकाणी राहत असतात। ज्या वेळेला भात पीक आपण लागवड करू त्या वेळेला मग त्या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव हा दिसून येत असतो। आपण बारकाईनं जर निरीक्षण जर केलं तर याचा जो भुंगा आहे आणि आळी आहे ह्या 2 अवस्था ह्या पिकाला हानिकारक असतात। या ज्या अवस्था आहेत त्या पानाचा वरचा जो पृष्ठभाग जो आहे तो हिरवट पृष्ठभाग खरवडून खाण्याचं काम करत असतात आणि हे खात असल्यामुळं हिरवा भाग निघाल्यामुळं पानावरती आपल्याला पांढऱ्या रेषा दिसतात आणि अशा एक रेषा एकमेकांमध्ये मिसळून त्यानंतर त्याच्यामध्ये पांढरा चट्टा तयार होतो। आता हा चट्टा तयार झाल्यानंतर जे पान ज्या पानावरती चट्टा तयार झालेला आहे हा चट्टा नंतर जसं आपलं पान करपलं जातं तसं पान तपकिरी रंगामध्ये रूपांतर होतं आणि करपल्यासारखं दिसतं आणि ते पान शेवटी वाळून जातं आणि अशा पिकामध्ये जी लोंबी आहे ती लोंबी आपल्याला व्यवस्थित भरलेली दिसून येत नाही किंवा दाण्याची साईज आहे ते बारीक होत असते। अशा प्रकारचा हा प्रादुर्भाव पिकावरती होत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये घट येत असते। म्हणून या किडीचं जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर सुरुवातीपासून म्हणजे ज्या वेळेला या भात पिकाला फुटवा येतो तिथपासून ते लोंबी नसवण्याच्या कालावधीपर्यंत कधी याचा प्रादुर्भाव होऊ शकतो, म्हणून याचं नियंत्रण हे एकात्मिक पद्धतीनं सुरुवातीपासून करणं गरजेचं आहे। तर याचं जर आपल्याला एकात्मिक पद्धतीनं नियंत्रण जर करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आता ही जी आळी आहे ती नुसती भातावरती आढळत नाही तर बांधावरती असणाऱ्या गवतावरती आणि रताळवर्गीय पिकावरती आढळत असते। त्याच्यामुळं ज्या वेळेला आपण या भात पिकाची पुनर्लागण करणार आहोत त्यावेळेला रानामध्ये कोणत्याही प्रकारचं गवत असता कामा नये, म्हणजे ते गवत काढून रान स्वच्छ करणं गरजेचं आहे। शिवाय जी शेतीची बांधं आहेत हे बांधंसुद्धा स्वच्छ करून ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून त्या ठिकाणी अगोदर असणारी जी काय आळीकिडीचे जे अवशेष आहेत ते पूर्णपणे नष्ट होतील आणि आपलं पुढं प्रादुर्भाव कमी होईल। त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर रानामध्ये जर पाणी कचरामध्ये साठून राहिलं तर त्या ठिकाणची आर्द्रता जी आहे ती आर्द्रता वाढली जाते आणि त्या ठिकाणी किडीची अंडी देण्याची क्षमता किंवा पिल्लं तयार होण्याची अंड्यातनं क्षमता आहे ती वाढली जाते आणि त्या ठिकाणी प्रादुर्भाव हा वाढू शकतो। म्हणून रानामध्ये जर पाणी साठून राहत असेल तर अशा पाण्याचा निचरा करणं हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्यानंतर तिसरा भाग म्हणजे जे आपण खतं जी रासायनिक वापरतो याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये शेतकरी नत्रयुक्त खताचा वापर हा जादा प्रमाणामध्ये करत असतात जेणेकरून पिकाला काळोखी दिसावी। पण जर आपण नत्रयुक्त खताचा जादा वापर जर केला तर अशा रानामध्ये हा प्रादुर्भाव जादा प्रमाणामध्ये आढळतो। म्हणून आपण नत्रयुक्त खताचा वापर हा शिफारशी प्रमाणे करणं सगळ्यात गरजेचं आहे आणि त्यामुळे प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो। आणि सर्वात शेवटचं महत्त्वाचं म्हणजे जर ही कीड आपल्याला साधारणतः एका चोडामध्ये एका पानावरती 1 ते 2 भुंगे किंवा आळी जर आढळून आली तर या ठिकाणी आपण रासायनिक औषधाचा वापर करून त्याचं नियंत्रण करायचं आहे। तर त्यासाठी क्लोरोपायरिफॉस 20% क्लोरोपायरिफॉस किंवा
25% क्युनालफॉस किंवा 40% ट्रायझोपॉस नावाचं जे रासायनिक औषध आहे हे साधारणतः 1.5 ते 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून जर आपण फुटव्यापासून ते लोंबी नसवण्याच्या काळामध्ये जर समजा 10 ते 15 दिवसाच्या अंतरानं याचं 2 ते 3 फवारण्या जर घेतल्या तर आपण याचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतो आणि आपलं निळे बुंगेरापासून भाताचं संरक्षण करू शकतो.